नमस्कार. नक्षत्र ज्योतिष ॲस्ट्रोवाला अमोल जवळे चॅनलमध्ये आपल्या सर्व दर्शकांचं स्वागत आहे. मी ज्योतिष अभ्यासक अमोल जवळे आपल्या सर्व दर्शकांचं स्वागत करतो. कृपया माझं चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. मंगळवार 14 तारखेला सकाळी 8:55 रवी हा मकर राशीत प्रवेश करत आहे. या दिवसाला मकर संक्रांत असं संबोधलं जातं. जो मकर संक्रांतीचा पुण्य काळ आहे तो सकाळी 8:55 ते दुपारी 4:55 पर्यंत आहे. या दिवशी जी मकर संक्रांत आहे बालव कर्णावर संक्रमण करीत आहे. त्यामुळे त्यांचे वाहनादी प्रकार पुढील प्रमाणे: वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. या काळात कोणत्या गोष्टी करू नयेत: दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष व गवत तोडणे, गाय म्हशी यांची धार काढणे, व्यसन करणे या काळात करू नये. 14 तारीख मंगळवार या दिवशी मकर संक्रांत आहे. या दिवशी स्त्रियांनी जी कर्तव्ये पार पाडावी ते पुढील प्रमाणे: तिल मिश्रित उदकाने स्नान करावे, तिळाचे उटणे अंगास लावावे, तिळाचे हवन करावे, तीळ तर्पण करावे, तीळ भक्षण करावेत, तीळ दान करावे. असे 6 प्रकारचे कर्तव्ये स्त्रियांनी पार पाडावे. असे केल्याने पापांचा नाश होतो. 14 जानेवारी या दिवशी करावयाचे जे दान आहेत ते पुढील प्रमाणे: भांड्याचे दान द्यावेत, तीळ दान करावेत, गूळ यांचे दान करावेत, वस्त्र दान करावेत, गाईला चारा खायला द्यावा, घोड्याला चारा दान करावा. गाय तुम्ही दानमध्ये देऊ शकता, सोने तुम्ही दान देऊ शकता. गायला चारा, अन्न, वस्त्र, गूळ, तीळ यथावश्य तुम्हाला शक्य ते दान करण्यात यावे. तर तुम्हाला समजलेच असेल की मकर संक्रांती दिवशी कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी करायच्या नाही आहेत. कृपया माझं चॅनल सबस्क्राईब आणि शेअर करा. तुम्हाला अशीच माहिती पुरवित राहीन आणि धन्यवाद.